महाराष्ट्राच्या मनात जे आहे तसंच घडेल असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं। यावरती भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। ते काय म्हणाले ते आपण पाहूयात। महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे तेच घडेल असं उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य आणि त्यावरती भाजपकडून प्रतिक्रिया आलेली आहे। प्रवीण दरेकर यांची ही प्रतिक्रिया। प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले ते आपण पाहणार आहोत। खरं तर गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा आहेत। त्यांचे कार्यकर्ते सुद्धा अशाच पद्धतीचं सूचक विधान करतात आणि त्या पार्श्वभूमीवरती सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये हीच चर्चा सुरू आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी दोन ठाकरे एकत्र येणार आणि त्यावरती भाजपकडून प्रतिक्रिया आलेली आहे। आपण पाहूयात। मन त्या ठिकाणी येत आहे असं मला वाटत नाही आणि या संदर्भामध्ये मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडेने अत्यंत स्वयंस्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की मागच्या 2 निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये एकत्र यावं असं वाटत होतं, परंतु त्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मनात वेगळंच होतं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनावर आम्ही ठरवू हे जे उद्धवजी ठाकरेंचं मत आहे ते मला वाटतं तकलादू अशा प्रकारचं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचं मन हे आपण बघाल, मन किंवा मत हे निवडणुकीत व्यक्त होत असतं आणि आपण बघाल की दोन्ही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेनं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला जनाधार दिला। त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं जनमन हे महायुतीच्या बाजूने आहे। तथापि एक महाराष्ट्राची राजकीय संस्कृती परंपरा म्हणा या कुटुंबवत्सल महाराष्ट्र आहे ते जर एकत्र येत असतील तर आम्हाला असूया असायचं काही कारण नाही। आम्हालाही त्याचा आनंद होईल कारण शेवटी 2 कुटुंब एकत्र येत असतील तर वसुदैव कुटुंबकम मानणारे आपण लोक आहोत।